तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंच्याच नेत्या सुषमा अंधारेंनी देखील उदय सामंत शिवसेनेतील एक गट घेऊन भाजपत सामील होणार असल्याचा मोठा दावा केला होता आणि त्यावर टू द पॉइंट मध्ये उदय सामंतांनी काय स्पष्टीकरण दिलं होतं ते पाहूयात. चर्चा फक्त उदय सामंतांबद्दलच का होते म्हणजे हे मलाही म्हणजे खूप ह्याचा प्रश्न पडतो. म्हणजे असं कोणी का म्हणत नाही की प्रताप सरनाईक वेगळा गट घेऊन बाहेर पडतील किंवा अजून कोण गोगावले वेगळा गट घेऊन बाहेर पडतील, असं इतर कोणाचं नाव येत नाही. ते फक्त तुमचंच येतं. असं का होतं? हे बघा 2014ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडली. कालचं सांगतो तुम्हाला, कालचं. काल माननीय शरद पवार साहेब माझ्याशी 5 ते 7 मिनिटं फोनवर बोलत होते. मी पवार साहेबांकडे आजही जातो. ज्या व्यक्तीनं मला राजकारणाची दिशा दिली त्यांच्या पार्टीमध्ये जरी मी नसलो तरी बघा माझा स्वभाव असा नाही की मी पार्टी सोडली म्हणून त्याला काहीतरी वाटेल ते बोलायचं, ही माझी भूमिका नाही. मध्ये मी पवार साहेबांना भेटून आल्यानंतर काही लोकांनी म्हटले पवार साहेब सारखे सारखे उदय सामंतला भेटतात, होते का आता उदय सामंत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत चालले. असं काही नाही. ज्या व्यक्तीनं राजकारणामध्ये एवढं मोठं राजकीय दालन मला खुलं करून दिलं त्याच्या विरोधामध्ये असं कटकारस्थान करणं हा कोकणचा आणि विशेषतः रत्नागिरीचा संस्कार नाही.